नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. कुणाल कामराने जर जवाहरलाल नेहरूंवरती कॉमेडी केली असती आणि आज जर जवाहरलाल नेहरू असते किंवा नेहरूंच्या काळामध्ये कुणाल कामरा असता आणि त्याने अशा प्रकारे त्यांच्यावर जर कॉमेडी केली असती, तर प्रश्न असा पडतो की नेहरूंनी त्याला काय प्रतिक्रिया दिली असती. तुला राज्यघटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, म्हणजे स्वैराचार नव्हे, म्हणजे हवं ते हव्या त्या प्रकारे तू इतर कोणाला काही बोलू शकतोस असा त्याचा अर्थ नाही, असं नेहरू म्हणाले असते का? तर याचं उत्तर आहे नाही. जे काही बोललायस ते चुकीचं बोललायस, असा अपमान करण्याचा तुला अधिकार नाही, त्यामुळे तू आता माझी माफी माग, असं नेहरू त्याला म्हणाले असते का? तर याचंही उत्तर आहे नाही. किंवा कुणाल कामराने विरोधकांची सुपारी घेतली, तो विरोधकांचा एजंट आहे, असं नेहरू म्हणाले असते का? तर याचंही उत्तर आहे नाही. मग नेहरू कुणालला नेमकं म्हणाले तरी काय असते? तर ते म्हणाले असते, कुणाल, मला कसल्याही प्रकारची सूट देऊ नकोस, मला अजिबात सुट्टी देऊ नकोस. तुला हवी तेवढी आणि हव्या त्या प्रकारे जी काही माझ्यावर कॉमेडी करायची, माझं जे काही व्यंग्य करायचंय ते तू जरूर कर. आता हे जे मी तुम्हाला उत्तर सांगितलं, हे काल्पनिक उत्तर आहे का? तर अजिबात नाही. त्याला एक ठोस असा आधार आहे. तो आधार असा की नेहरूंच्या काळामध्ये शंकर पिल्लई नावाचे एक व्यंगचित्रकार, एक प्रसिद्ध कार्टुनिस्ट होऊन गेले. त्या काळामध्ये ते जे काही कार्टून काढायचे, त्याचा खूप मोठा चाहता वर्ग जो आहे तो भारतामध्ये होता. हिंदुस्तान टाइम्स मध्ये त्यांनी बराच काळ कार्टून काढलेले होते. तेव्हा असं म्हटलं जायचं की हिंदुस्तान टाइम्स प्रसिद्ध कोणामुळे झाला? तर शंकर पिल्लईमुळे झाला. या शंकर पिल्लईंनी अनेक व्यंगचित्र जी आहेत ती नेहरूंवरती काढली आणि त्यातली बरीचशी जी व्यंगचित्र आहेत ती नेहरूंवर बोचरी टीका करणारी होती, त्यांचा अपमान करणारी होती, त्यांची खिल्ली उडवणारी होती. तर ही सगळी चित्र पाहून नेहरूंना राग आला का? तर अजिबात नाही. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये नेहरू आपली मुलगी म्हणजे इंदिरा गांधी यांना पत्र लिहायचे आणि या पत्रांमध्ये बऱ्याचदा शंकर यांनी त्यांच्यावर जी व्यंगचित्र काढलेली आहेत ती देखील त्यामध्ये जोडायचे. हा किस्सा आजच्या काळामध्ये एकदम आपल्याला काल्पनिक वाटू शकतो, पण तो खरोखर तसा घडलाय. कारण त्या काळामध्ये नेहरू असो किंवा नेहरूंचे सहकारी असो, हे सगळे खरोखर लोकशाहीवादी होते आणि खरोखर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती विश्वास ठेवणारे होते आणि टीका किंवा व्यंग हे खरं पुढे जाण्याचं, प्रगती करण्याचं, अधिक चांगल्या पद्धतीने गोष्टी करण्याचं एक माध्यम आहे, यावर विश्वास ठेवणारे होते. कुणाल कामराला कॉमेडी करण्याचा जो अधिकार आहे तो देवेंद्र फडणवीसांनी दिलेला नाहीये किंवा देवेंद्र फडणवीसांचे नेते नरेंद्र मोदी यांनी दिलेला नाहीये, तो एकनाथ शिंदेंनी तर निश्चितच दिलेला नाहीये. तर कुणालला हा जो अधिकार आहे तो संविधानानं दिलेला आहे आणि तो केवळ कुणालच नव्हे, तर या देशामध्ये जे 140 कोटी नागरिक आहेत, 140 कोटी लोक आहेत, त्या सर्वांना बोलण्याचा जो अधिकार आहे, अभिव्यक्तीचा जो अधिकार आहे, तो राज्यघटनेनं दिलेला आहे. बरं, समजा संविधानाच्या कलम 19 जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कोणी जर गैरफायदा घेतला आणि त्या माध्यमातून तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याविरुद्ध कायदेशीर पद्धतीने तुम्हाला जाता येतं. म्हणजे डिफेमेशनचा कायदा असेल किंवा अगदी भारतीय न्याय संहिता, पूर्वी जे IPC म्हणून ओळखली जायची, त्याच्यामध्ये पण अनेक तरतुदी आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला पोलिसांमध्ये तक्रार करता येते, तुम्हाला कोर्टामध्येही त्या संबंधित व्यक्तीला खेचता येतं. आणि समजा एकनाथ शिंदे किंवा त्यांचे समर्थक किंवा देवेंद्र फडणवीस यांना जर असं वाटत असेल की कुणाल कामरानं त्याचा हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याचा गैरवापर केलेला आहे, तर ते निश्चितपणेच कोर्टाकडे जाऊ शकतात. जी कायद्यानं आखून दिलेली प्रोसेस आहे तिथे फॉलो करू शकतात. परंतु तसं न करता एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी काय केलं, तर ज्या ठिकाणी कुणाल कामरा यांनी तो कॉमेडी शो केलेला होता तो स्टुडिओ त्यांनी फोडून टाकला. बरं, स्टुडिओचा जो मालक आहे तो वेगळाच आहे, त्यांना बिचारानं तेवढ्या काळापुरतं तो जो स्टुडिओ आहे तो भाड्यानं दिलेला होता. त्यामुळेच कुणाल कामरा असं म्हणाला की तुम्हाला जर बटर चिकन नाही आवडलं तर ते बटर चिकन बनवण्यासाठी टोमॅटो ज्या टेम्पो किंवा ट्रक मधून आलेले होते तो ट्रक तुम्ही फोडणे, अशी जी कृती आहे ती शिंदेच्या समर्थकांनी केलेली आहे. आणि याच्यातून एकच गोष्ट अधोरेखित झालेली आहे की हे जे नवीन सरकार आहे ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे कायद्याचं सरकार नाही, हे कायद्यानं चालणारं सरकार नाही, तर हे लोकांवरती दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जाणारं सरकार आहे. ती स्टुडिओची तोडफोड झाल्यानंतर मग अनेक लोकांनी कुणाल कामराला जाहीर धमक्या देण्यास देखील सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये निलेश राणे आहेत आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे असे मोहित कंबोज देखील आहेत. जेव्हा राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये अवमान केला, तेव्हा ही स्टुडिओ फोडणारी लोक कुठे होती? तेव्हा कुणाल कामरा यांना धमक्या देणारे हे जी लोक आहेत ते कोणत्या बिळामध्ये लपून बसलेले होते? त्यावेळी विधानसभा आणि विधान परिषद ही
या आमदारांनी डोक्यावर का घेतली नाही? सरकार तुमचंच आहे, स्वतः मुख्यमंत्री जे आहेत तेच गृहमंत्री आहेत, त्यामुळे पोलीस खातेही तुमच्याकडे आहे. तरी देखील राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर तुम्ही कारवाई का करू शकला नाही? म्हणजे महाराष्ट्राचे जे दैवत आहे त्या दैवताचा जेव्हा अपमान होतो तेव्हा ही सगळी लोक मूग गिळून गप्प बसलेली होती. परंतु एक गाणं आलं काय, त्या गाण्यामध्ये गद्दार असा उल्लेख केला काय की यांचा लगेच संताप उफाळून आला आणि त्यांचं शौर्य जे आहे ते गाजवायला लगेच बाहेर पडले. आणि म्हणूनच ही लोक शिवद्रोही कसे आहेत हे देखील कुणाल कामराच्या निमित्तानं आता महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते आणि कंगना राणावत हिच्या संदर्भात बोलताना कायदा काय असतो, संविधान काय असतो, अधिकार काय असतात, या सगळ्या गोष्टींची आठवण वकील असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना झालेली होती. पण आता कुणाल कामरानं काही जोक केले काय, थोडी कॉमेडी केली काय, तर कुणाल कामरा हा स्वैराचार करतोय, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस बोलायला लागलेत. सत्ता ही डोक्यात जाता कामा नये. कंगना रनौत यांनी एक ट्विट केले, कायद्याचं राज्य आहे, पाकिस्तान नाही आहे, तानाशाही नाही आहे, इथे लोकशाही आहे, लोकशाही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, जो अधिकाराच्या पलीकडे गेला त्याला कायदा आहे, त्या कायद्याने त्याच्यावर कारवाई करा. आमच्या विरुद्ध बोललं की आम्ही त्याला केसमध्ये फसवू, हे नाही चालत, हे कायद्यात नाही आहे. मला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे. या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल, सोडण्याचं कारण नाही आहे. आणि मग मी सगळ्यांना सांगतो, छात्या बडवू नका. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललंय, संविधानाच्या विरोधात चाललाय, हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. पण कुणाल कामरा हा काय घाबरणारा माणूस नाही. यांनी कितीही दहशत केली आणि कितीही मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो गप्प बसणार नाही. आणि म्हणून त्यानं जे उत्तर दिले त्या उत्तरात त्यांनी असं लिहिलंय की दुसरे एक उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकेकाळी एकनाथ शिंदेविषयी जे बोलले तेच मी बोललेलो आहे, मी त्यात काही चुकीचं बोललेलो नाही, त्याच्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.